श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर मारहाणीचा प्रकार, निषेधार्थ कडकडीत बंद, दोषींवर कडक कारवाईची मागणी। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे रविवारी घडलेल्या मारहाणीच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ सोमवार 23 मार्च रोजी सकाळपासून संपूर्ण डोंगर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला पुजारी वर्गासह स्थानिक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार परिते येथील सुमारे 100 ते 200 भाविकांचा समूह दर्शनासाठी डोंगरावर आला होता, मात्र त्यातील काही जण मध्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे। संबंधितांनी मंदिर परिसरात प्रवेश करून आरती दरम्यान गोंधळ घालत धक्काबुक्की केल्याचे सांगितले जाते। यावेळी काहींनी वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन केले, तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप समोर आले आहेत। विशेष म्हणजे आरती दरम्यान ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्यांचे धोतर फेडल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे। तसेच देवस्थान इन्चार्ज यांच्यावरही हात उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मंदिर प्रशासन आणि संबंधित भाविकांमध्ये झालेल्या वादाचा संपूर्ण तपशील काही माध्यमांतून समोर न आल्याने चुकीचा संदेश पसरत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मंदिर परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे। या प्रकारामुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त होत असून संपूर्ण सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणीही करण्यात येत आहे।